बातमी आहे इंधनासंदर्भातली। सातत्यानं वाढते दर आपल्याला पाहायला मिळतात इंधनाचे। गेल्या 9 दिवसांचा विचार केला तर गेल्या 9 दिवसांमध्ये 3 वेळेला आतापर्यंत मोठ्या संख्येनं इंधनाच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। आणि या महागाईचे या इंधन दरवाढीचे चटके हे अर्थातच सर्वसामान्य जनतेला सहन करावे लागतात। त्यामुळे राज्यभराचा आपण जर का विचार केला तर वाढणारे दर, अफवांचा बाजार, अपुरा पुरवठा आणि इंधन तुटवडा या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश ग्रामीण भागात पेट्रोल पंपांवर अभूतपूर्व आणीबाणीचं चित्र निर्माण झालंय। पेट्रोल डिझेलची दरवाढ होत असताना राज्यातले हजारो पेट्रोल पंप सध्या कोरडे ठाक पडलेत। अनेक भागात हाहाकार उडाल्याची सुद्धा स्थिती आहे। भीषण परिस्थिती ओढावली आहे ती लाखोंचा पोशिंदा असलेल्या बळीराजावरती। आधी पिकांना पाणी मिळावं म्हणून रात्रभर जागणाऱ्या शेतकऱ्याला आता ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारांसाठी डिझेल मिळावं यासाठी रात्रंदिवस रस्त्यावरती तिष्ठावं लागतंय। पण या दुष्टचक्राचा फेरा काही संपत नाहीये। सरकार प्रशासन असं म्हणतंय की साठा पुरेसा आहे, पण हातात कॅन आणि रस्त्यावरती वाहनं घेऊन असलेले शेतकरी पाहून वेगळंच चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय। परभणी, नांदेड, धुळे या 3 ठिकाणची दृश्य आपण पाहत होतो। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी टंचाई सदृश परिस्थिती आहे। परभणीमध्ये दिवस रात्र रांगा लावाव्या लागतात, धुळ्यातही तीच परिस्थिती आहे। त्यामुळे एकीकडे पाण्यासाठी धावाधाव तर दुसरीकडे इंधनासाठी पळापळ असं चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे। पेट्रोल दरवाढ तर होतेच आहे, पण मग पेट्रोल पण टाइमावर नाही मिळत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये असा एकही पंप नाही की तिथे डिझेल नाही। टोटल पंपामध्ये डिझेलची कमतरता असल्यामुळे सगळे शेतकरी आणि शेतकऱ्याला असं आहे की कॅन सुद्धा भरून देत नाहीत। 1000-2000चं डिझेल देतात। रात्री आम्ही 9 वाजता लाईन अजून डिझेलचं टँकर आलेलं नाही। इथं आलो, पंपावर आलो, थोडा वेळ चालले, पंपाचं डिझेल संपलं म्हणाले। गव्हर्नमेंटचं ह्याच्यावर काहीच नियंत्रण नाही। रात्री 2 वाजल्यापासून इथं आलेला आहे, पण आणखीन काही माझा नंबर बी लागला नाही, काहीच नाही। शेतकऱ्याला डिझेल तुम्ही दिलं तर पेरण्या होता, नाही तर बैल राहिले नाहीत। आज जर तुम्ही शेतकऱ्याला नाही दिले, धंदे नाही झाले तर उद्या पेरण्या कशा करायच्या? तर या प्रतिक्रियांमधनं ग्राउंड रियालिटीचा अंदाज येतोय की परिस्थिती ग्राउंड लेवलला नेमकी काय आहे, किती आणि कसा त्रास सहन करावा लागतोय। तर दुसरीकडे 15 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना इंधन काटकसरीचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर इंधनाच्या दरात दरवाढ होणार अशा शक्यतांनी जोर धरलेला आणि त्यानंतर आज तिसऱ्यांदा इंधनाची दरवाढ झाली आहे आणि महागाईचा आलेख पुन्हा एकदा उंचावलाय। आज प्रति लिटर पेट्रोल 87 पैशांनी आणि प्रति लिटर डिझेल 91 पैशांनी महाग झालंय। युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढीव खर्चाचा बोजा सरकारी तेल कंपन्यांनी टप्प्याटप्प्यानं ग्राहकांवरती टाकायला सुरुवात केली आहे। 9 दिवस गेल्या 9 दिवसात सलग तिसऱ्यांदा दरवाढ झाली आहे, त्यामुळे नागरिकांचं बजेट गडगडलंय। अशातच आगामी काळात जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे दर कमी झाले नाहीत तर भविष्यात इंधन आणखी महाग होण्याची भीती व्यक्त होते। अन्य लोकांच्या हातात काहीच नाही हो। आणि सरकार जे करेल ते सहन करण्यापलीकडे आपल्याकडे काय दुसरा मार्ग नाही। आता कमी व्हायला पाहिजे ना। पेट्रोल डिझेलचे किमती वाढल्या आहे, अगोदरच सगळी महागाई आहे, त्यामुळे आम्हाला सर्वसामान्यांना तर आता कसं काटकसर किती करावी, कशी करावी आणि कशात करावी तेच कळत नाही आहे। रोज लाईनीमध्ये लागावं लागतंय। पेट्रोल दरवाढ तर होतेच आहे, पण मग पेट्रोल पण टाइमावर नाही मिळत आहे। जे दिन आहेत ते सगळ्यांनी सहन करा। लोक प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख रुपये जमा करणार होते ना सरकार, ते जमा झाल्यामुळे आजचे दिन आलेले आहे। रेट तर वाढलेत तरी पण काहीच नाही। शेतकरी आता ट्रॅक्टर रानामध्ये सोडून आलो मी, तरी पण हे एवढं हे चाललंय। तर आतापर्यंत किती वेळेला इंधनाची दरवाढ झाली आणि किती रुपयांची दरवाढ झाली आहे ते सुद्धा आपण पाहूया। तर 15 मेला पेट्रोल थेट 3 रुपयांनी महाग झालं तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलं। त्यानंतर पुढची तारीख 5 दिवसानंतरची 20 मेची पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी महाग झालं। आणि त्यानंतर तिसरी दरवाढ ही आज झालेली आहे 23 मेला 87 पैशांनी पेट्रोल तर 91 पैशांनी डिझेल महाग झालं। त्यामुळे जवळपास 5 रुपयांची दरवाढ इंधनाच्या दरांमध्ये पाहायला मिळते। तर इराण आणि अमेरिकेचं युद्ध एकीकडे सुरू आहे, त्यामुळे इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे। पण इकडे महाराष्ट्रात काय होत आहे तर इंधनावरनं ग्राहक आणि पेट्रोल पंप चालक यांच्यातला संघर्ष पेटलाय। राज्यात निर्माण झालेल्या गंभीर इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपावरती मोठे राडे आणि हाणामारीचे प्रकार घडतात।
इंधनासाठी वाहनाच्या मोठ्या रांगा लागत असून रांगेत आधी नंबर लावण्यावरनं आणि डिझेलच्या प्रमाणावरनं लोक एकमेकांशी भांडू लागले. बुलढाण्याच्या शेगावातील पेट्रोल पंपावरती बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्यामुळे ग्राहक आणि वाहनधारकात हाणामारी झाली. तर जालन्याच्या बदनापूरमध्ये पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वाद पेटला. पंपावर उपस्थित असलेल्या इतर नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद आटोक्यात आणला. आणि जी परिस्थिती जालना आणि बुलढाण्यामध्ये आहे तीच परिस्थिती आपल्याला हिंगोलीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. हिंगोलीमध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय आणि टंचाई निर्माण झाल्यामुळे पेट्रोल पंपावरती डिझेल भरण्याच्या कारणावरनं चक्क हाणामाऱ्या होऊ लागलेल्या आहेत. गोरेगाव गावाच्या शिवारात असलेल्या पेट्रोल पंपावर रात्री डिझेल खरेदीच्या मुद्द्यावरनं तुंबळ हाणामारी झाली. तर कळमनुरी तालुक्यातल्या आरटी इथल्या पेट्रोल पंपावर रांगेत नंबर लावण्यावरनं शेतकरी आपापसात भिडले. या सगळ्या घटनांमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण सुद्धा होतं. आणि याच हिंगोली जिल्ह्यामध्ये एकीकडे इंधन टंचाई आहे असं कारण सांगितलं जात असताना आणि इंधनाच्या कमतरतेमुळे बऱ्याचशा पेट्रोल पंपांवरती इंधन नाही असे फलक झळकत असताना हे फलक केवळ नावापुरते आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण इथल्या शेतकऱ्यांना डावलून, इथल्या स्थानिकांना डावलून परप्रांतीय बोरवेल मशीन चालकांना कॅन आणि ड्रममधनं हजारो लिटरचा डिझेल पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आपले नेहमीचे गिऱ्हाईक सांभाळण्यासाठी काही पेट्रोल पंप चालकांकडनं आटापिटा केला जात असल्याचा आरोप केला जातोय. तर राज्यातली दृश्य, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या, अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया परिस्थिती नेमकी काय आहे याची जाणीव करून देतात. पण दुसरीकडे शासनकर्ते, मुख्यमंत्री, मंत्री, अनेक नेते वारंवार हा दावा करतायत की राज्यात इंधन तुटवडाच नाहीये. पण प्रत्यक्षात मात्र त्याच्या बरोबर उलट चित्र रस्त्यावरती पाहायला मिळतंय. वाहनांच्या लांबच लांब रांगा इंधनासाठी लागल्यात, त्यामुळे वाद निर्माण झाल्यात. इंधन नाही, इंधन संपलंय अशा पाट्या अनेक पेट्रोल पंपांवरती झळकू लागल्यात. त्यामुळे सगळे दावे फोल ठरतात. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आता थेट रस्त्यावरती उतरण्याचा निर्णय घेतला. हिंगोली जिल्ह्यात इंधनाची मोठी चणचण पाहायला मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ ते नांदेड राज्य महामार्गावर चौंडी परिसरामध्ये शेतकऱ्यांनी राज्य महामार्ग रोखून धरला. सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर बुलढाण्यामध्ये खामगाव ते जालना दरम्यान शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. शेतकऱ्यांना तात्काळ इंधन उपलब्ध करून द्या अशी मागणी त्यांनी केली. कॅन आणि कंटेनरमध्ये डिझेल दिलं जावं अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. पण या रास्ता रोकोमुळे खामगाव जालना दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली. प्रत्येक पंपावर डिझेल उपलब्ध होईल हा शब्द तहसीलदार साहेबांनी दिलेला आहे. हा जर शब्द 2 दिवसानंतर पाळला नाही तर परत याच पाट्यावर आणि जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी रस्ता रोको केला जाईल. ट्रॅक्टर 3 दिवसापासून ट्रॅक्टर लागलेले होते. त्या ट्रॅक्टरला अर्ध्या ट्रॅक्टरला डिझेल मिळालं आणि अर्धे ट्रॅक्टर हे तसेच लाईन मध्ये लागून होते. त्याच निमित्तानं आम्ही या ठिकाणी डिझेल मिळावं म्हणून एक आंदोलन केलेलं आहे, रस्ता रोको केलेला आहे. तर इंधन टंचाईमुळे डिझेल मिळत नसल्यामुळे राज्यातला शेतकरी सध्या मेटाकुटीला आलाय. कारण त्याला शेतीची मशागतीची कामं पूर्ण करायची आहेत आणि इंधन मिळावं यासाठी दिवस रात्र त्याला झगडावं लागतंय, रांगा लावाव्या लागतात, त्याही रणरणत्या उन्हामध्ये. त्या सगळ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवरती, संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी लक्ष घातलंय. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना सर्व जिल्हा प्रशासनाला केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या नावाखाली जे जे डिझेल घेतील त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा दिला गेला. विशेष करून शेतकऱ्यांना पेरणीसाठी, मशागतीसाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याचं चित्र आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवाल दिलाय. इंधन टंचाई वाढू लागल्यामुळे राज्यात सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण
काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसत आहे. अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू. तर साठेबाजी करू नका, शेतकऱ्यांच्या नावाखाली जे इंधन लाटतायत त्यांच्यावर आणि साठेबाजांवरती कारवाईचा इशारा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला. तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र राज्याच्या सरकारवरती या इंधन टंचाईवरनं, इंधन दरवाढीवरनं जोरदार ताशेरे ओढलेत. निवडणूक होईपर्यंत कुठल्याही प्रकारची भाववाढ केली नाही. आता भाववाढ करताना सुद्धा 2-2 दिवसांनी 1 रुपया नाही वाढवत, 90 पैसेच वाढवत आहेत. हे लोकांना 90 पैसे म्हणलं ठीक आहे, एवढं वाढवलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 2-2 दिवसांनी ही भाववाढ होत जाईल. 20 रुपयाच्या वरतीपर्यंत ही भाववाढ जाईल अशी आम्हाला भीती आहे. ज्या पद्धतीने नियोजनबद्ध व्यावसायिक बिझनेस पॉलिसी आणली गेलेली आहे, ठराविक लोकांच्या हातामध्ये काही व्यवसाय देण्याचा प्रयत्न होतो, याचं गांभीर्याने सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. काही वर्षामध्ये डिपेंड पॉलिसी निर्माण होईल. त्या डिपेंड पॉलिसीमध्ये आपल्याला सरकारवर आणि काही लोकांवरच अवलंबून राहावं लागेल. अशा प्रकारची परिस्थिती नाकारता येत नाही आणि हा धोका आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात, तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच खिशाला कात्री लागते. कसं पाहता येईल? अच्छे दिन साजरे करतात सगळे, कारण ज्यांनी ह्याच मुद्द्यावर 2014ची निवडणूक असेल, नंतर 19ची निवडणूक असेल, ही जिंकण्याचा प्रयत्न केला होता. आज आपण बघताय देशाचे हाल काय करून ठेवलेले आहेत.